सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। चला चला टेंबिवली संघ पोहोचलेला आहे। रॉयल स्टर्स चला या, जेम्स बॉन्ड राई या, टीम 94 धानीव चला या, मैदान मोकळं करा प्लीज, बक्षीस समारंभ सुरू होतोय, मैदान मोकळं करा, बक्षीस समारंभ सुरू होतोय। या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय। आदरणीय सन्माननीय संदीपदादा पाटील यांचा स्वागताने सन्मान, महाराष्ट्राचा महावस्त्र, मायेची उब देणारे शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन संदीपदादा पाटील यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचे ते सचिव आहेत आणि माजी उपसरपंच मालजीपाडा ग्रामपंचायत संदीपदादा पाटील आणि यशस्वी क्रीडा स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील आमदार चषकाचं आयोजन आपण पाहणार आहोत। यानंतर आदरणीय सन्माननीय दयानंद पाटील साहेबांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल। मी पुन्हा एकदा आमच्या एवन जोडीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दयानंद पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान करायचा आहे। या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय। दयानंद पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र आणि मायेची उब देणारे शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। तर नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा मात्रे, निलेशदादा चव्हाण, भावेशदादा मात्रे आपण व्यासपीठावरती यायचं आहे। चेतनदादा पाटील, तदनंतर मंजीदादा मात्रे, कल्पेशदादा मात्रे सर्वांनी वरती यायचं व्यासपीठावरती। भावेशदादा मात्रे आपण देखील यायचं आहे। आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत। कल्पेशजी मात्रे, मनीषजी मात्रे, चेतनदादा पाटील आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे, कारण आपल्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सर्वांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे, कारण आपण थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय। चला सर्व खेळाडू आमच्या व्यासपीठासमोर आपण येऊन बसायचं आहे, कारण टेंबिवली संघ आहे। रॉयल स्टार मीरा रोड संघ, आमिर आपकी टीम को लेके आना है। या ठिकाणी धीरज पाटील यांचा स्वागताने सन्मान केला जाईल। मी पुन्हा एकदा विनंती करतोय, विनंती करतोय भावेशजी मात्रे यांना की आपण धीरज पाटील दादांचा स्वागताने सन्मान करायचा आहे। भावेशजी मात्रे आपल्या शुभ हस्ते धीरज पाटील साहेबांचा स्वागताने सन्मान करायचा आहे। महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारे शॉल, तदनंतर आदर प्रेम स्नेह वाढवणारे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। तर चला मॅच ऑफिशियल्स, आपण मॅच ऑफिशियल्सला बोलवतोय। विरल नायर सर, ललित भोईर सर आणि विशाल नाईक सर आपण यायचं आहे। आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपण जी सेवा दिलेली आहे पंचांची, तर आपण मॅच ऑफिशियलचा सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत। विरल नायर सर, विशाल नाईक सर आणि ललित भोईर सर। या ठिकाणी निखिलजी पाटील आणि विक्रांतजी पाटील यांचा देखील स्वागताने सन्मान करणार आहोत। आपण देखील पुढे यायचं आहे। निखिल पाटील आणि विक्रांतजी पाटील यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। मी चेतनदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे। तर या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय विक्रांत पाटील आणि निखिल पाटील यांचा। या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मालजीपाडा येथून ते बिलॉंग करतायत आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांना देखील सन्मानित केले जाते। मी दिनेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। टिवरी गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व दिनेश पाटील अर्थात रोहन पाटील यांना विनंती करतोय आपण देखील सन्मानपूर्वक आपल्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये।
चला पंच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत विरल नायर सर, आपण यायचंय. पंचाचा सन्मान आपण करणार आहोत. विरल नायर सर, विशाल नाईक सर, ललित भोईर सर. उल्लेखनीय कामगिरी पंचाची नेहमीच असते आणि आयोजकांचं जे अर्ध टेन्शन असतं ते टेन्शन पंच दूर करत असतात त्यांच्या उत्तम निर्णयाने, आणि तीच क्षमता पंचाची पाहायला मिळालेली आहे. तर आपण सन्मान पाहतोय विरल नायर सरांचा. तर पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये खूप चांगली पाहायला मिळाली. या ठिकाणी विरल नायर सरांना सन्मानित केले जाते. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून निलेशदादा चव्हाण, चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जातं विरल नायर सरांना. विकेटवरती कोणी खेळू नका. खरं तर या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा सुरू आहे. एखादा चेंडू या दिशेने येऊ शकतो, कोणाला इजा होऊ शकते, सो प्लीज विकेटवरती कोणी खेळू नका. चला विशाल नाईक सर, आपण यायचं आहे. ओममध्ये गोडदेव या संघासाठी त्यांनी क्रिकेट खेळलं आणि त्याच सोबतीनं तितकंच ज्ञान त्यांनी अंपायरिंगच्या माध्यमातून वापरलं आणि आयोजकांची प्रथम पसंती म्हणजेच विशाल नाईक सर. पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि विशाल नाईक सरांनी पहिल्या रजनीपासून या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका निभावली. खरं तर त्यांच्या माध्यमातून दिलेले सर्व निर्णय योग्य पाहायला मिळाले. पायचीचे निर्णय, तदनंतर नो बॉल, सर्वचे सर्व निर्णय खूप चांगले आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. असे विशालजी नाईक सरांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये विशाल नाईक सरांना देखील सन्मानित केलं जातं. त्यानंतर सन्माननीय ललित भोईर सर, म्हणजे याच गावात क्रिकेट खेळले आणि याच गावात आपल्या पंचांच्या अनुभवाने प्रत्येक आयोजनामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे. तर असेच दिग्गज आणि अनुभवी पंच सन्माननीय ललित भोईर सरांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहणार आहोत. ललित भोईर सर खरं तर याच गावातील पंच आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. याही स्पर्धेमध्ये मॉनिटर अंपायर म्हणून त्यांनी भूमिका बजावली आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केले जातं. मी चेतनदादा पाटील यांना विनंती करतोय, आपण ललित भोईर सरांना सन्मानित करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला ललित भोईर सरांचा. खरं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या रजनीपासून त्यांच्या माध्यमातून खूप चांगली पंचांची भूमिका राहिली. सर्वच पंचांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आणि त्यांना सन्मानित करण्यात येते. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर परेरा नगरचे शाखा प्रमुख, नायगाव पूर्वचे विभाग प्रमुख सन्माननीय सागर पाटील यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. सागर पाटील, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खरं तर सागर यांची देखील खूप चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली आणि त्यांना देखील सन्मानित करण्यात येते. मी विनंती करतोय चेतन पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सागरजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी सागरजी पाटील यांना सन्मानित केले जाते. यानंतर आपण सन्मान करणार आहोत अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करणार आहोत. खरं तर जुचंद्र गावातील एक प्रसिद्ध पत्रकार, अर्थातच समालोचक म्हणून त्यांनी सुरुवात केली. शाळेत 7वीला असताना सुरुवातीला त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर समालोचन सुरू केलं, परंतु तदनंतर सर्वात मोठं वर्तमानपत्र अर्थातच लोकसत्ता या वर्तमानपत्राचे ते पत्रकार आहेत असे कल्पेशजी भोईर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल आणि त्यांना विनंती करतोय या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी कल्पेशजी भोईर साहेबांना सन्मानित करण्यात येते. मी पुन्हा एकदा निलेशदादा चव्हाण यांना विनंती करतोय की आपण कल्पेशजी भोईर साहेबांचा सन्मान करायचा आहे. दिनेशजी पाटील, आपणास देखील विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. दिनेशजी पाटील, रोहनजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर यशस्वी क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजक दिनेशदादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तसेच धीरजजी म्हात्रे यांचा देखील स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. धीरजजी म्हात्रे, आपण पुढे यायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळते. धीरजजी म्हात्रे खूप चांगला डोलारा त्यांनी उभारला. खरं तर हे व्यासपीठ जे आहे ना ते धीरजजी म्हात्रे साहेबांनी उभारले आहे आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. धीरजजी म्हात्रे, आपण पुढे या, आपल्याला देखील सन्मानित करण्यात येते या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मी विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक जिग्नेश दादा की आपण धीरजजी म्हात्रे दादांना सन्मानित करायचं आहे. बघा, ही महत्त्वपूर्ण गरज असते कुठल्याही आयोजकाची मंडप व्यवस्था आणि त्यातल्या प्रेक्षकांसाठी बसण्याची जी व्यवस्था या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय ती खरंच उल्लेखनीय राहिलेली आहे. त्याचमुळे प्रेक्षकांची आवडीची स्पर्धा म्हणून आपण उपमुख्यमंत्री चषक ही पाहतोय आणि त्याचमध्ये प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, मुख्य मंच आणि ही जी खूप चांगल्या पद्धतीने रोषणाई आहे
त्याबद्दल मंडप व्यवस्थापकांचं तितकंच कौतुक. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे, निलेशदादा चव्हाण, चेतनदादा पाटील, भावेजी म्हात्रे हे जरी असले ना तरी या स्पर्धेमध्ये सर्व गोष्टी अर्थातच संघांची बांधणी करणं, संघ स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी बोलवणं, या सर्व गोष्टी ज्यांनी जुळवून आणल्या ना अर्थातच म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपचे ऑनर कल्पेशजी म्हात्रे आणि मनीषजी म्हात्रे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे. कल्पेशजी म्हात्रे आपण यायचं आहे व्यासपीठावरती, आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे. आणि मनीषजी म्हात्रे आपण देखील या, आपणास देखील सन्मानित करण्यात येणार आहे. या ठिकाणी म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स शॉपचे ऑनर कल्पेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे यांचा देखील सन्मान करण्यात येतोय. जगन्नाथदादा म्हात्रे आणि निलेशदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते. खरं तर लॉकडाऊनमध्ये जेव्हा मला खेळाडूंची आवश्यकता होती, महेंद्रदादा भगत यांनी तर मला मदत दिलीच, पण कल्पेश म्हात्रे यांनी मला खेळाडू दिले आणि त्याचमुळे त्या खेळाडूंच्या इंटरव्ह्यूज मी घेऊ शकलो. आणि सातत्याने जेव्हा आयोजकांना संघांची गरज असते तेव्हा ती जुळवाजुळव करण्यासाठी कल्पेश म्हात्रे यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जाते आणि त्यांचा सन्मान कल्पेशजी म्हात्रे आणि मनीषजी म्हात्रे यांचा सन्मान व्यासपीठावर होतोय. खरं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील होते आणि खूप चांगलं कार्य कल्पेशजी म्हात्रे आणि मनीषजी म्हात्रे या जोडीची आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर दोन बंधूंची जोडी या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. दीपेश पाटील फाउंडेशनचे खरं तर संस्थापक अध्यक्ष आहेत दिनेश पाटील, रोहन पाटील आपण देखील पुढे यायचं आहे. आपल्याला देखील सन्मानित करणार आहे, केलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर एक यशस्वी क्रीडा स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दिनेशदादा पाटील आणि त्यांना देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करण्यात येणार आहे. मी निलेशदादा चव्हाण यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते. आणि म्हणूनच दीपेश स्मृती चषक आपण ही दरवर्षी स्पर्धा 3 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान पाहतो. आणि मला असं वाटतं प्रत्येक सांगतायत की टेंबिवलीचे ओनर सुद्धा आहेत असं देखील आपण उल्लेख करतोय. सन्माननीय निलेशदादा पाटील आणि त्याचा सन्मान व्यासपीठावर होतोय मुख्य आयोजक निलेशदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते. तर आपण समालोचकांचा सन्मान पाहणार आहोत. तर या ठिकाणी सन्मान होईल एका अशा समालोचकांचा जो उदयोन्मुख आहे आणि या जुचंद्र नगरीमध्ये ज्यांचा आवाज सातत्याने आपण ऐकतोच आहोत, पण जुचंद्रच्या बाहेर सुद्धा ज्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडलेली आहे, तर तुषार सोनवणे आपण यायचं आहे. तुषार सोनवणे यांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहणार आहोत आणि या आयोजनामध्ये तुषार यांचा देखील तितकाच मोठा वाटा आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान आपण समालोचक या नात्याने मुख्य मंचावर पाहतोय. तुषार सोनवणे यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. खरं तर या स्पर्धेमध्ये 5 रजनीमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं, असं तुषारजी सोनवणे यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान अशा समालोचकाचा ज्यांची शिकण्याची जिद्द कमालीची आहे आणि त्याचमुळे त्यांचं काम सांभाळून ते सातत्याने समालोचन करतात आणि समालोचन असं करतात की आयोजक त्यांना रिपीट करतात. आणि फक्त जुचंद्र नगरी नाही, भिवंडी नाही, तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचं आपण समालोचन सातत्याने ऐकतोय, निशांत पाटील सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. कारण तुमची काम करण्याची वृत्ती तुम्हाला विशेष बनवते आणि तीच वृत्ती सातत्याने तुम्हाला आयोजकांची प्रथम पसंती बनवते. त्याचमुळे मी मुख्य आयोजक जिग्नेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय, तसेच निलेशदादा चव्हाण आपण देखील यायचे. आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. भावेशदादा आपण देखील या, कल्पेशदादा आपण देखील या, हा चेतनदादा आपण सुद्धा यायचा. हा विशेष सन्मान निशांत पाटील यांचा, ज्यांनी खरं तर या स्पर्धेला वरचा दर्जा प्राप्त केलेला आहे, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेनिमित्त. अभिनंदन निशांतजी पाटील, खूप चांगलं काम आपण सातत्याने करतायत आणि असंच काम तुम्ही सुरू ठेवाल आणि आयोजकांचा विश्वास संपादित कराल, हा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद आपण दिलेला या सेवेबद्दल, आपला मनपूर्वक आभार. यानंतर आपण अशा एका समालोचकाचा स्वागताने सन्मान करतोय. खरं सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये सलग 2 वर्ष ज्या समालोचकाचा आपण आवाज ऐकला,
खरं तर कालपर्यंत ते सुप्रीमो या चषकामध्ये समालोचन करत होते आणि आज या स्पर्धेसाठी मनीषजी पाटील सरांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी ऐकला. असे मनीषजी पाटील सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. मी जिग्नेशदादा मात्रे निलेशदादा चव्हाण यांना विनंती करतोय की आपण अग्रिभूषण मनीषजी पाटील सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कारण मनीषजी पाटील सरांचा जर आपण विचार केला तर अगदी कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये ज्या समालोचकाचा आपण आवाज ऐकतो ना, असे मनीषजी पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कधी ते आपल्याला पुण्याला दिसतात, तर कधी ते आपल्याला साताऱ्याला दिसतात, कधी ते आपल्याला कोकणात दिसतात, तर कधी ते आपल्याला मुंबईला दिसतात. असे मनीषजी पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय शांती गोविंद शाळेचे मुख्याध्यापक ॲडव्होकेट जयेश पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. जयजी म्हात्रे सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण देखील यायचा पुढे आपल्याला देखील सन्मानित करण्यात येणार आहे. शांती गोविंद या शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत मनीष सर आणि ॲडव्होकेट देखील आहेत असे जयजी म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. मुख्याध्यापक ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. शिक्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे आणि शिक्षण देणारं व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावर पाहतोय आणि आपण देखील त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेनिमित्त करतोय. आपलं देखील विशेष स्वागत आणि आभार. धन्यवाद. त्यानंतर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग ज्यांची आपण सातत्याने पाहतोय प्रिन्स मूव्हीज प्रथमेश पाटील यांना आम्ही निवेदन करतोय की आपण यायचं आहे मुख्य मंचावर. कारण मागच्या वर्षीच प्रिन्स मूव्हीजनेच ही स्पर्धा कव्हर केली होती आणि मागच्या वर्षीचं काम हे नेहमीच लक्षात राहतं आणि यावर्षी पुन्हा एकदा त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो की तुमचं काम ही तुमची ओळख आहे आणि तेच बेस्ट काम प्रिन्स मूव्हीजचं आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स मूव्हीजचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. प्रिन्स मूव्हीचे प्रोप्रायटर आहेत प्रथमेश पाटील आणि रवी गुळवी यांच्या माध्यमातून आपण प्रिन्स मूव्ही सातत्याने पाहतोय. या ठिकाणी प्रथमेश पाटील यांना सन्मानित केलं जातोय. खरं तर भिवंडी मधील हे चॅनल आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रिन्स मूव्हीसाठी. काय जबरदस्त टेलिकास्ट आजच्या रजनीमध्ये केलं, हाय डेफिनेशन कॅमेरा यूज केला आणि जबरदस्त त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. असे प्रथमेश पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्कोरिंग अपडेट खूप महत्त्वाचे असतात आणि स्कोरिंग अपडेट्स या स्पर्धेचे भीमपाम कांबळे म्हणजेच विजयजी कांबळे यांनी दिलेले आहेत. तर विजयजी कांबळे या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे ॲज अ स्कोरर म्हणून. त्यांची भूमिका आपण सातत्याने या परिसरामध्ये पाहिलेली आहेत. तसेच गुरुदेव आपण देखील यायचं आहे, आपण देखील आपला देखील सन्मान मुख्यमंचावर केला जाणार आहे. याच वर्षी आपण सुप्रीमो चषकामध्ये इंटरमध्ये त्यांना धावसंख्या नोंदक ही भूमिका घेताना पाहिलं, तर त्यांचा देखील सन्मान मुख्यमंचावर केला जाणार आहे. गुरुदेव आपण देखील या आणि हा सन्मानाचा स्वीकार करावा. विजय कांबळे सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर गुरुदेव पाचंगे यांना देखील सन्मानित केलं जात आहे. खरं तर खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. समालोचकाचा कणा असतो गुणलेखन आणि या स्पर्धेमध्ये इत्थंभूत माहिती समालोचकांपर्यंत त्यांनी पोहोचवली आणि खूप चांगलं अपडेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यांना सन्मानित केलं जातं. तर हा जो फायरवर्क शो पाहिला तो प्रसन्न म्हात्रे यांनी सजवला होता. प्रसन्न म्हात्रे आपण यायचं आहे कारण मला असं वाटते जुचंद्र नगरीमध्ये इतकी चांगली फटाक्याची आतिषबाजी आपण खूप कमी वेळा पाहतो आणि या स्पर्धेनिमित्त प्रसन्न आपण जी कामगिरी केली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. तर प्रसन्न आपण यायचंय आणि आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रसन्न चला. प्रसन्न यांनी खूप चांगली फटाक्यांची आतिषबाजी खरं तर हे स्वरूप डोळ्यात साठवून ठेवणारं होतं. तर नक्कीच त्या गोष्टीची जाणीव तर आहेच आणि म्हणून हा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत प्रसन्न यांचा. बघा टेंबिवली संघाला एक बकरा दिनेशदादा पाटील यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला. आपण जिंकलात त्यामुळे दीपेश फाउंडेशनच्या वतीनं एक बकरा तुम्हाला लागू झालेला आहे. धन्यवाद. चल आमचे डिस्क जॉकी आपण यायचं आहे ज्याने आमच्या आवाजाची काळजी घेतली. आणि हिमालय पाटील, चला हिमालय पाटील आपण यायचं आहे. हिमालय पाटील या, हिमालय पाटीलनेच यावं अशीच अट आहे. चला या हिमालय पाटील या.
बघा एक बाईकची चावी हरवलेली आहे. जर कोणाची हरवली असेल खिसे चेक करा, घरी जायचे वांदे होतील. तर खिसे चेक करा आणि आपण लवकरात लवकर आपली ओळख पटवून ती चावी घेऊन जायची. बाईकची चावी कोणाची हरवली असेल तर प्लीज आपण संपर्क साधा. त्या ठिकाणी मस्ते साहेब आहेत आणि आमच्या मस्ते साहेबांना बगमॅनची चावी सापडलेली आहे. कोणाची पडली असेल सो प्लीज आपण संपर्क साधा. चला आपण वळतोय आता मुख्य बक्षीस वितरणाकडे. तर सर्वात प्रथम परेश गोरवाडकर या. आपली नक्कीच चर्चा मला करायची अपेक्षा आहे रोनदांची की मी परेशशी बोलावं. या परेश लवकर या, नाहीतर मग कंटिन्यू माझा फोन चालू राहील. परेश लवकर या, परेश गोराडकर या. तर परेश गोराडकर यांचा विशेष सन्मान दिनेश पाटील यांना करायचा आहे. दिनेश दादा या, या दिनेश दादा या. परेश गोराडकर ज्यांनी खरंच एक उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळलेलं आहे, तर आपण यायचं आहे आणि हा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. या अक्षित 11 टेंबुलीचे ओनरच आहेत निलेशराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण पाहणार आहोत. खरं तर टेंबिवली हा संघ सर्वांचा आवडीचा आहे. दिनेशदादा पाटील यांचा देखील आवडीचा संघ आहेत. ते स्वतः संघमालक आहेत. पण आता निलेशदादा चव्हाण यांच्या वतीने हा संघ पुरस्कृत केला. आणि निलेशदादा तुम्ही 2 वेळा या स्पर्धेमध्ये, म्हणजे या स्पर्धेत आणि या अगोदर एक स्पर्धा झाली होती लोकनेते चषक, त्यामध्ये देखील टेंबिवली संघ जिंकलाय. आणि आपण जे बक्षीस होतं निलेशदादा चव्हाण यांच्या वतीनं षटकार आणि विकेटसाठी ते आपण एकत्रितरित्या परेश गोराडकर यांना सुपूर्द करतोय. अभिनंदन अक्षित 11 टेंबिवली. चला आपण वळूया वैयक्तिक बक्षिसांकडे. अगोदर अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्यांनी एक हाती किल्ला लढवला. जेव्हा फलंदाज सुरुवातीचे काहीच करू शकले नाही, प्रतीक बाद, परेश बाद, तेव्हा मोनिश आला. नाबाद 35. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच मोनिश पाटील. जबरदस्त बॅटिंग फायनलच्या मॅचमध्ये मोनिशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर सुरुवातीला जर पाहिलं ना तर फलंदाज बाद झाले होते. मोनिश पाटील मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी आले आणि फायनलच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली आणि मॅन ऑफ द मॅचचा तो हिरो राहिला. अर्थातच विजयाचा शिल्पकार मोनिश पाटील इज द मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मोनिश पाटील आपण यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. या मोनिश पाटील. चल मोनिश लगेच लगेच. अंतिम सामन्याचा सामनेवीर मोनिश पाटील. 13 चेंडूत नाबाद 35. आणि काय स्फोटक खेळ जिग्नेशदादा म्हात्रे आणि निलेशदादा चव्हाण. आपण हा पुरस्कार अंतिम सामन्याचा सामनावर देतोय मोनिश पाटीलला. खूप चांगली बॅटिंग केली मोनिशनं आणि अंतिम सामन्यामध्ये खरं तर संघाला त्याने आकार दिला. ज्या पद्धतीनं संघ फसला होता आणि मोनिश मैदानावरती आला आणि त्याच्या बॅटमधून धावा आल्या. खूप चांगली त्याने बॅटिंग केली आणि तो राहिला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला बेस्ट बॉलरचं स्वरूप असं आहे, रोख रक्कम 5,000 रुपये आणि ट्रॉफी. आणि तो पुरस्कार जातोय ज्यांनी एकूण 5 सामने खेळले, 7 षटकं हाताळली, 17 निर्धाव चेंडू, 71 धावा खर्च करताना 10 विकेट्स ज्यांनी मिळवलेले आहेत. तो आहे गोलंदाज जेम्स बॉन्ड राईचा आणि त्याचं नाव आहे अर्जुन आडे. काय जबरदस्त गोलंदाजी कालच्या रजनीमध्ये अर्जुन आडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आणि तब्बल 10 विकेट ज्याच्या गोलंदाजाच्या नावावरती राहिलं. अर्थातच अर्जुन आडे ठरला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर. बघा हे लक्षात घ्या, फॉर्मवर तुम्ही सायकल बघितली असेल, पण त्या चांगल्या पद्धतीची सायकल आम्हाला अवेलेबल झाली नाही. त्याचमुळे आपण त्या बदल्यात 5,000 रुपयाची कॅश देत आहोत. लक्षात घ्या. तर संदीपजी पाटील या.
आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. चांगली ट्रॉफी, खरं तर ओळख आहे म्हात्रे ब्रदर्सची आणि म्हात्रे ब्रदर्सच्या वतीनं नक्कीच एक चांगलं काम सातत्यानं आपण क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये पाहत आलेलो आहोत. तर संदीपजी पाटील अर्जुन, चांगला खेळ खेळला तर बोलावं लागेल. काय सांगशील टीमच्या परफॉर्मन्स बद्दल आणि तुझ्या परफॉर्मन्स बद्दल? टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होता, फक्त सेमीला माझी ओव्हर खराब पडली म्हणून माझ्यामुळे मॅच हारली बस. पण तुमची फलंदाजी सुद्धा चांगली झाली होती, हे देखील लक्षात घ्यायला हवं. मॅच पूर्ण तिसऱ्या ओव्हरला फिरली. तिसऱ्या ओव्हरला जर मी दाबले असते ना स्कोअर तर आम्ही जिंकलो असतो नक्कीच. ऑल द बेस्ट. पुढच्या स्पर्धेत नक्की सुधारणा होईल ही गॅरंटी. हो हो, पुढच्या वर्षी नक्कीच चांगलं खेळू आम्ही. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. थँक्यू. हे होते अर्जुन आणि ज्यांना मिळाला आहे बेस्ट बॉलरचा पुरस्कार. पुढे जाऊया. बेस्ट बॅटर. सायकल होती पण सायकल अवेलेबल झाली नाही, त्यामुळे आम्ही 5,000 रुपये कॅश आणि ट्रॉफी देणार आहोत. बेस्ट बॅटर. एकूण 5 सामने, 5 डाव, 1 वेळा नाबाद, 35 चेंडूत 84 धावा. त्यामध्ये जर ही माहिती दिली तर मग ते नाव कळेल ते कोणाचं आहे. एक अर्धशतक आहे. आता या स्पर्धेत अर्धशतक कोणाचं आहे? तर संघ आहे रॉयल स्टर्नर्स आणि खेळाडू आहे उबेद खान मुन्ना. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. काय जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मागील 2 स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या बॅटमधून अर्धशतक आलं, खरं तर याही स्पर्धेमध्ये अर्धशतक आलं उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून आणि ते राहिलेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. मुन्ना यायचा व्यासपीठावरती आणि हा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय सन्माननीय दयानंदजी पाटील साहेबांना विनंती करतोय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर श्रीकांतजी देखील आहेत. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. चला, दयानंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतोय. 5,000 रुपये कॅश आणि ही ट्रॉफी बेस्ट बैटरची. मुन्ना, परफॉर्मेंस के बारे में थोड़ी सी बातचीत हो जाए. फाइनल हार के वो लेकिन बोलना तो पड़ेगा. क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में, क्योंकि काफ़ी कम टूर्नामेंट होते हैं जहाँ पे इस एरिया में जहाँ पे हम लोग रहते हैं, मेरा भाईंदर, मुंबई या पालघर, बाइक की टूर्नामेंट. जिग्नेश म्हात्रे ना, पहिल्यांदा जिग्नेश दादा धन्यवाद. ही टूर्नामेंट ठेवली. खूब छान टूर्नामेंट आहे. लास्ट ईयर में नहीं था ये टूर्नामेंट में और ये साल खेलने का मौका मिला. टीम का बहुत बहुत शुक्रिया और ऑर्गेनाइजर का भी बहुत बहुत शुक्रिया. फाइनल के पहले तक बैटिंग परफॉर्मेंस उरूज पर था, लेकिन उसके बाद फाइनल में जितना चाहा था उतना मिला या नहीं? नहीं मिला. थोड़ा इंजरी है मेरे हाथ में और क्रैम्प भी है. थोड़ा वर्कआउट करके आगे अच्छा खेलूँगा. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी उबेद. थँक्यू. ऑल द बेस्ट. तर आपण 4थ्या क्रमांकाचं बक्षीस अगोदर देणार आहोत आणि 4थ्या क्रमांकाचं बक्षीस स्वरूप आहे एक बाईक आहे. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस स्वरूप आहे एक बाईक आणि ती ट्रॉफी. तर ट्रॉफी आणि ही बाईक आयोजकांच्या वतीनं पुरस्कृत आहे. तर 4थ्या क्रमांकाचं बक्षीस जाते जेम्स बॉन्ड राई, एक बाईक आणि ही 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी. चला या. चला भावेश म्हात्रे या. येस, भावेश म्हात्रे यांनी ही ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे आणि आता मी हे बक्षीस देण्यासाठी विनंती करतोय. चला सर्व आमचे सन्माननीय आयोजक मंडळी, पाहुणे मंडळी यायचे आणि प्लेयर खाली थांबा. फक्त कॅप्टन नाही. या या या. एका रांगेत या, एका रांगेत या, एका रांगेत या, एका रांगेत या. तर जेम्स बॉन्ड राई, अपेक्षा होती पहिल्या क्रमांकाची असो, पण चांगला खेळ राहिलाय आपला, नो डाऊट. आणि मला असं वाटतं जेम्स बॉन्ड राई पुन्हा एकदा आता मैदान गाजवण्याची तयारी करते. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. खरंच चांगला खेळ तुमचा राहिला. जश इम्प्रेस करतायत. चला, अजूनही 2 महिने बाकी आहेत आणि चांगल्याच स्पर्धा अजूनही आपण खेळणार आहात हा विश्वास आम्हाला आहे. आणि 4था क्रमांक पहिला कसा येईल त्याची वाट आम्ही पाहतोय. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जेम्स बॉन्ड राई. टाळ्या जाऊ द्या जेम्स बॉन्ड राईसाठी. जय. एक बाईक आणि ही ट्रॉफी. पुढे जाऊया. चला, त्यानंतर आपण पुढे जाऊया.
चला पुढे जाऊया. तृतीय विजेता संघ आणि तृतीय विजेता संघाला मिळणार आहेत 2 बाईक्स आणि ट्रॉफी. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे भावेश दादा म्हात्रे. म्हणजे 4ही ट्रॉफीज भावेश दादा म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. तर या टीम 94 धानिव 2 बाईक्स आणि ही ट्रॉफी. तिसऱ्या क्रमांकाच्या विजेता संघ आहे टीम 94 धानिव. संघ मालक आहेत सन्माननीय हजरतभाई शेख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. चला विश्वनाथ जाधव आपण देखील या प्लीज. आपण या, खरंच या, कारण आपण देखील एक आयकॉन म्हणूनच आहात. खरं तर आम्हाला देखील थोडंसं अप्रूप वाटलं की मागच्या वर्षी सुप्रीमो ट्रॉफीचा मालिकावीर आणि या वर्षी इन टीम होते पण प्लेइंग 11मध्ये नव्हते. असो, टीम प्लॅनिंग वेगवेगळी असते, पण नक्कीच खूप चांगला खेळ विश्वनाथ आपण खेळलेला आहात आणि आपल्या धानिव परिसराला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये घेऊन जाण्याचा काम विश्वनाथ आपण करतात. अभिनंदन. तृतीय पारितोषिक विजेता संघ टीम 94 धानिव. अभिनंदन. खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खरं तर मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिले आणि हा संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला. परंतु सेमीफायनलमध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाला पराभूत केलं आणि तृतीय विजेता संघ उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये टीम 94 धानिव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. तर पुढचा बक्षीस आहे उपविजेता संघ 3 बाईक्स आणि ही ट्रॉफी. संघ आहे रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. 3 बाईक्स आणि ही ट्रॉफी उपविजेताची. रॉयल स्टर्नर मीरा रोड मागील 2 क्रीडा स्पर्धेमध्ये या मैदानावरती खूप चांगली कामगिरी करतोय आणि याही स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर तृतीय विजेता संघ असलेल्या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि या स्पर्धेमध्ये उपविजेता हा संघ राहिलाय. कारण तर सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम 94 धानिव या संघाने पराभव केला आणि या स्पर्धेमध्ये उपविजेता हा संघ राहिलाय. अर्थातच रॉयल स्टर्नर मीरा रोड, आमिर दाफेदार, उबेद खान मुन्ना, इजरार खान, यश जाधव, कुणाल, सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि या संघाचं देखील आपण अभिनंदन करावं लागेल. अभिनंदन. संघ मालक आहेत सन्माननीय अर्शदजी काझी आणि संघ आहे रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. ठरतोय उपविजेता उपमुख्यमंत्री चषकाचा. अभिनंदन. त्यानंतर मालिकावीर आपण थांबवतोय. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपण देणार आहोत आणि त्यानंतर मालिकावीरचा पुरस्कार दिला जाईल. तर विजेता संघ बाईक्स आहेत 5 आणि विजेता संघ ठरलेला आहे उपमुख्यमंत्री चषक 2025चा. अजिंक्य राहिलाय, एकही सामना ज्यांनी हरला नाही आणि संघ आहे निलेश दादा चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला अक्षित 11 टेंबिवली इज द चॅम्पियन ऑफ उपमुख्यमंत्री चषक 2025. अक्षित 11 टेंबुली सलग 2 स्पर्धा या मैदानावरती जिंकलाय आणि उपमुख्यमंत्री चषकावरती देखील या संघाने नाव कोरलंय. अर्थातच निलेश दादा चव्हाण याने पुरस्कृत केलेला संघ अक्षित 11 टेंबुली या स्पर्धेचा उपमुख्यमंत्री चषकाचा विजेता संघ राहिलाय. परेश गोराटकर, प्रतीक पाटील, आदित्य भोईर, रोहन बाबरे, तदनंतर मोनिश पाटील, मनीष पाटील हे सर्व खेळाडू, यश नांदुरकर, वेदांत पाटील हे सर्व खेळाडू या संघामध्ये आणि या संघाने जिंकले उपमुख्यमंत्री चषक 2025. चला दिनेश पाटील आपण जॉईन व्हायचं आहे कारण ती मागणी त्या खेळाडूंची आहे की आपण जो प्रमोट करताय टेंबिवली संघाला ते प्रेम देत आहेत, ते बक्षिसं लावतायत आणि चॅम्पियन टीम
केल्यात. या संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या देखील केली आणि या संघाने या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के देखील दिलेत. अर्थातच अक्षित 11 टेंबुर्ली ठरला या स्पर्धेचा विजेता संघ. 11 बाईक झाल्यात, 12वी बाईक बाकी आहे आणि आता 12वी बाईक कोणाची तो प्रश्न अजूनही बाकी आहे. पाहुण्यांना थांबा, अजून एक बाईक बाकी. 11 दिलेत, एक बाकी आहे. 11 बाईक दिलेले आहेत, एक बाईक बाकी आहे. आणि जर तुम्ही थांबला नाहीत तर ती बाईक कमिटीला. आमच्याकडे तर अशी मागणी सुद्धा आली की आम्हाला बाईक हवी आहे. तर सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेतच. चला, काही सूचना आयोजकांच्या आम्हाला मिळालेल्या आहेत की चारही संघ ज्यांनी बाईक्स जिंकलेले आहेत त्या कॅप्टननी यायची आहे. काही सूचना द्यायच्या आहेत त्यांना, बाईक संदर्भात सूचना आहेत. तर आयोजकांना भेटायचं आहे, जाऊ नका तुम्ही. यस, तुमचे फोटो सेशन करून घ्या, पण कॅप्टननी आयोजकांशी भेटायचं आहे. सर्व चारही कॅप्टन्स आपण आयोजकांशी भेटायचं आहे. आता जाऊया आपण पुढच्या पुरस्काराकडे, म्हणजे सर्वात महत्त्वाचा शेवटचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स ज्याचा आहे त्याला देणार आहोत आपण एक बाईक. तर शेवटचा पुरस्कार प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, त्याचं एनालिसिस आपण करूया. तर बट ऑब्वियस आता आपण महत्वपूर्ण पुरस्काराकडे आलेलो आहोत. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, सामने 5, डाव 5, नाबाद 2 वेळा, 18 चेंडूत 48 धावा. म्हणजे निशांत बॅटिंग मध्ये तेवढा परफॉर्मन्स चांगला नाहीये, राईट, पण बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाजी करत असताना तब्बल 5 षटके हाताळली, 21 निर्धाव चेंडू, 40 धावा, 10 गडी बाद केलेत आणि त्या खेळाडूला बाईक चालवताच येत नाही आणि त्यालाच बाईक मिळाली आहे. बाईक क्रमांक 9. चला, लायसन्स घेण्यासाठी पुढे या. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर प्रतीक पाटील. चला, प्रतीक अगरवर ट्रॉफी कलेक्ट करा. तर प्रतीकला आपण ही ट्रॉफी देत आहोत. प्रतीक, नक्कीच मला असं माहीत पडलंय की तुला बाईक चालवता येत नाही, पण कसं एक्सप्रेस करशील स्वतःला ही स्पर्धा आपण जिंकले? सर, मी पहिल्यांदा तर माझ्या टीमचा धन्यवाद करीन, कारण का प्रत्येक सामना एक एक प्लेअरनी जिंकून दिला आहे म्हणून इथपर्यंत पोहोचलो आहे आणि त्यांच्यामुळेच मला सिरीज मिळाले. आणि मनितदाचं आणि कल्पितदाचं मी धन्यवाद करेन का आम्हाला दरवर्षी टी शर्ट देतात आणि जेव्हा प्रतीक पाटीलला कोण ओळखत नव्हता त्यावेळी मला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवले त्यांचा मात्रेबद्दलचा. क्या बात आहे. आणि मी स्वतः तुझा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला होता. प्रतीक, काय आज जेव्हा गरज होती उपांत्य फेरीमध्ये आणि अंतिम फेरीमध्ये प्रतीकचा खेळ झाला नाही, काय सांगशील प्रतीकला? सर, काल यात्रा असल्यामुळे पूर्ण रात आम्ही नाचलेलो आणि परफॉर्मन्स होला याची गॅरंटी नव्हती आणि परेशनी चांगला परफॉर्मन्स केला आणि फायनलच्या मॅचमध्ये मोनिशनी चांगला परफॉर्मन्स केला म्हणून इथपर्यंत पोहोचलो. आणि सर, 2 शब्द बोलायचे होते, कारण का जे आमची टीम आता चांगली खेळत चालत ना, तर काही लोक असे झालेत आता का टीम फोडायचे मागं लागल्यात आणि मी प्लेयर यांचा धन्यवाद करीन का ते कोणाचं ऐकत नाही आणि एकत्र खेळतात, त्याच्यामुळे मी धन्यवाद करतो सर. म्हणजे फेविकॉलचा डब्बा गिफ्ट करण्याची गरज नाही सर, असं तर काही नाही. आणि संजय नांदुरकरचं मी धन्यवाद करेत का काहीच आमचे म्हणजे आमच्या जोडीला जिथे पनवेल असे का रायगडला असेल कुठे पण मॅचेस असतात ते आमच्या जोडीला असतात. आणि सर, 1 रुपयाचा पण आमचा खाणार पण नाही, ते त्यांचं तेच खातात आणि पेट्रोल गाडी स्वतः बाईकवर येतात ते. क्या बात आहे. काय सांगशील स्पर्धेबद्दल? एक गोष्ट विचारली या स्पर्धेची, एक गोष्ट नेमकी तुला एक गोष्ट काय आवडली? सर, डिसिप्लिन. व्हेरी गुड, क्या बात आहे. हा शब्द मला अपेक्षित होता. तर यस, अभिनंदन प्रतीक.
ही बाईक नक्कीच तू चालवायला शिकशील अशी अपेक्षा मला आहे. चला ऑल द बेस्ट. तर जबरदस्त खेळ अक्षित इलेव्हन टेंबिवलीचा राहिलेला आहे. जबरदस्त आयोजन उपमुख्यमंत्री चषकाचा पाहायला मिळते. निशान नक्कीच एक यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेवरती नाव कोरलं अक्षित इलेव्हन टेंबोली. मी परेशला बोलवेन, विजेत्या संघाचा कॅप्टन परेश आपण देखील या. परेशला बोलायचं आहे खरं तर या स्पर्धेविषयी. विजेता संघाचा कॅप्टन परेश गोराटकर यांच्यासोबत आपण संवाद साधतोय, कारण मागील 2 स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अक्षित इलेव्हन टेंबोली या संघाने विजेतेपद पटकावलेलं आहे. परेश, सर्व सामने सर्व खेळले, परंतु कोणाच्याच लक्षात नव्हता तो सामना 35 धावा डिपेंड करायच्या होत्या. कासार वडवलीचा संघ होता, सामना फसला होता. अगदी सर्वांनी भाष्य केलं होतं अक्षित इलेव्हन टेंबोली स्पर्धेच्या बाहेर जाणार, नवीन विजेता संघ या मैदानावर मिळणार, परंतु गोलंदाजीने उत्तर दिलं. काय म्हणशील परेश त्या मॅचविषयी? अगदी तू देखील मगाशी म्हणाला होतास की आम्ही त्या 35 धावा डिपेंड केल्या, या कोणाच्याच लक्षात नाही, परंतु या स्पर्धेमध्ये हायलाईट करणारा तो सामना होता कासार वडवली आणि टेंबोली, आणि त्या मॅचमध्ये 35 धावा तुमच्या संघाने डिपेंड केल्या. काय म्हणशील एकंदरीत? नक्कीच कासार वडवली हा आमचा म्हणजे आमचा जो नाता आहे तो माहितीचा नाता आहे. तर बोलायची गोष्ट अशी आहे की आमचं असं आहे की आमच्या समोर कोणता पण संघ असू दे, जर आम्हाला तो चिडून म्हणजे गलत काहीतरी करत असेल तर मग आम्ही त्यांना सोडत नाही. ही आमची आहे. आम्ही 18 बॉलला 11 रन पण डिपेंड केलेले आहेत, आणि असं आमचे भरपूर रेकॉर्ड आहे. 4 बॉलला 1 रन पण नाही दिलेली. तर म्हणजे कोणता पण संघ असू दे, जर क्रिकेट जर शांत खेळतात तर शांतच खेळू द्या. तुम्ही सेलिब्रेशन करता तर तोंडातून गलत शब्द नका काढू, नाहीतर मग आम्ही सोडत नाही त्यांना. हे आमचा विषय आहे. खरं तर त्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर थोडीशी उज्जत झाली होती 2 संघामध्ये. खरं तर ती मैदानावरती उज्जत होती, त्यामुळे कोणाला तीच उज्जत समजली नाही, आणि त्या 35 धावा डिपेंड टेंबोली संघाने जिद्दीने केल्या. त्यासाठी टेंबोली संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा प्रश्न असेल, मगाशी प्रत्येकाने उल्लेख केला संघ चांगला खेळतोय, सर्वांच्या नजरा लागल्यात, संघांना एकत्रित करण्यासाठी काय करतात एकंदरीत मैदानावरती? तुला देखील आम्ही पाहिलं ज्या पद्धतीने फायनलमध्ये तू कॅप्टन्सी केली, वेदांतसोबत चर्चा केली, प्रतीकसोबत चर्चा केली, मैदानाच्या चहूबाजूने तो फिरत होता. काय म्हणशील एकंदरीत तू ज्या पद्धतीने संघ सांभाळतोय, सर्वांना एकजूट ठेवतोयस? प्रथम तर माझ्या प्लेअरचं मी धन्यवाद करेन. बाहेरचे काय बोलतात मला माहीत नाही, पण माझा प्रत्येक प्लेअर माझी रिस्पेक्ट करतो, त्यांचं मी धन्यवाद. आणि मैदानामध्ये एकच कोणतरी पाहिजे का तो शिकवणारा. जर 11च्या 11 प्लेयर जर शिकवायला लागले तर कधीच नाही जिंकू शकत. आणि आम्ही आता बोलायला गेलो तर आमची ही टीम जी आहे ना, ती 2-3 प्लेयरांची टीम आहे. आमची जे मेन प्लेयर आहेत ते येत नाहीत, पण त्यांच्यासाठी पण काहीतरी शिकण्यासारखं असेल का. नुसतं नाव असून चालत नाही, मैदानामध्ये जो खेळ होईल त्याच्यावर सर्व असतं. तर नक्कीच हा होता विजेता संघाचा कॅप्टन अर्थातच परेश गोराटकर. खूप चांगल्या पद्धतीने त्याने भाष्य केलं आहे, आणि पुन्हा एकदा आपण करूया टेंबोली संघाचं अभिनंदन. तर नक्कीच ही क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं संपन्न झालेल्या आहेत असं मी आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिलं, आणि आम्ही आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा संपली आहे असं जाहीर करतोय. आणि कोणाचा स्वागत सन्मान जर राहिला असेल तर आम्ही आयोजकांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टेनिस बॉल क्रिकेट. धन्यवाद.